दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच। काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल, आधी दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आरएसएस शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। काल कोळीवाड्यामध्ये आलेले नासके नारळ, अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर सावंतांचा वरळीशी काय संबंध? वरळी तुमच्या बापाच्या मालकीची आहे का? नरेश मस्केंची खोचक टीका। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार। जळगावच्या 40 गावमध्ये एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजप आक्रमक। खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला। खेवलकरची पाठराखण करत असल्याचा भाजपचा आरोप। कामं मी करूनही रावसाहेब दानवेंची बातमी कशी होती? जालन्याचे खासदार कल्याण काळेंचं मिश्किल विधान, तर उत्तर देताना पायापट्यात दानवेंकडनं स्वतःच्या कामांचा दाखला। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा। महिला आयोगाची मागणी। मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा दावा। दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकलेचा याच्यावर गुन्हा दाखल। शिवाजी पार्क पोलिसांकडून गाडीही जप्त। कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।